बघा, आज आपण काम करताना जी दिशा निवडली ती भारतीय जनता पार्टी. ती दिशा आपली योग्य आहे का अयोग्य याचं प्रत्युत्तर आजही दिसलं आणि मागील काही निवडणुकीमध्ये दिसलं. त्यामुळे निश्चितपणे जो पर्याय आपण निवडला होता त्या पर्यायाच्या माध्यमातून जी वाढ होताना दिसते, जे कार्यकर्ते या पक्षामध्ये ताकदीचे येत आहेत, त्यामुळे निश्चितपणे जे अपयश मागच्या वेळी राहिलं होतं ते या निवडणुकीमध्ये निश्चितपणे या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुसलं जाईल याची मला ठाम खात्री आहे. शेवटचा प्रश्न आहे. अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की प्रचंड यादव आमदार झाले पाहिजे होते. खरं तर गेल्या काही वर्षांपासून चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार नव्हते. आता कार्यकर्त्यांचा असलेला तुम्हाला सपोर्ट एकीकडे पक्षाने दिलेली तुमची जबाबदारी 2029च्या मिशनसाठी प्रचंड यादव प्लस भाजप सज्ज आहेत. निश्चितपणे तर त्यावेळी वेळ कमी होता, कार्यकर्त्यांना वेळ कमी मिळाला, आम्हाला बांधणी करायला वेळ कमी मिळाला. आमच्या ज्या पक्षाची बांधणी त्या पक्षात ज्या पक्षात होतो त्यावेळी तितकीशी नव्हती. आता आमचा पक्ष हा बूथ पासून ते पार्लमेंट पर्यंत सक्षम होतोय. त्यामुळे आज हे बूथ पासूनचे सगळे कार्यकर्ते आणि ताकदीचे कार्यकर्ते आपण सगळ्यांनी पाहिलेत. त्यामुळे आणि त्यांची मनोगते ऐकलेत. त्यामुळे निश्चितपणे चिपळूण नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा करिश्मा या पुढच्या काळात दिसेल एवढं मला खात्री वाटते.